ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. एके दिवशी सर्वत्र सामसूम झाल्यावर कृष्ण हळूच जसवंती निजलेल्या जागी गेला आणि त्याने तिची वेणी घेऊन तिच्या पतीच्या दाढीला गाठ घातली. रोजच्याप्रमाणे सकाळी ती गवळण जेव्हा उठू लागली तेव्हा तिच्या पतीच्या दाढीला हिसका बसला. तो दचकून जागा झाला आणि माझी दाढी का गवळतेस असे म्हणून त्याने तिला एक चपराक मारली. ती म्हणाली, मी काहीच न करता मला का हो तुम्ही उगाच मारता. तेव्हा चांडाळनी तोंडावर नाहीतर काठीने मरे मरे तो मारीन असे म्हणून तो चटकन उठला. तोच गोपीला जोराचा हिसका बसला. जेव्हा दाढी वेणीला गाठ पडलेली आहे हे उभय त्यांच्या लक्षात आले तेव्हा उभयता ती गाठ सोडविण्याचा प्रयत्न करू लागले. पण काही केल्या गाठ सुटेना. कात्रीचाही प्रयोग चालेना. शेवटी पुढची वाट काय म्हणून ते मोठमोठ्याने गळा काढून रडू लागले. त्यावर त्याचा विचार करण्यासाठी ते चावडीवर नंदराजाकडे गेले. तेथे नंदाच्या मांडीवर कृष्ण बसला होता. यांना पाहताच कृष्णाला हसू आवरेना. जसवंतीला उद्देशून कृष्ण म्हणाला, काय ग जसवंती, काल मला तू शिवी दिली होतीस ना, म्हणून देवान तुला ही शिक्षा दिली. जसवंती म्हणाली, कृष्णा, यापुढे मी कधी कधी तुला वाईट बोलणार नाही. एकदा या संकटातून माझी सुटका कर. कृष्ण म्हणाला, अगं माझ्याजवळ काय आहे. तूच देवाजवळ आपली चूक कबूल करून क्षमा माग, म्हणजे देव तुला खात्रीने सोडविल. कृष्णाला पाहिल्याशिवाय गोपींना चैन पडत नसे. गोपींना पाहिल्याशिवाय कृष्णाला राहवत नसे. या कारणास्तव दही दुधाचे निमित्त करून कृष्णाचे गोपींच्याकडे जाणे आणि गाढांनी सांगण्याचे निमित्त गोपींची नंदवाड्यात येणे घडत असे. गोपी गाढांनी सांगत असता आणि यशोदा ऐकत असता परस्परांमध्ये राग द्वेष नसावयाचा, कारण त्या समयी सर्वजणी कृष्णरूप होत असत. एके दिवशी कृष्ण खेळायला गेलेली वेळ पाहून गवळणी एकमत करून नंदवाड्यात गेल्या. यशोदेचे काम आटोपले होते. तिने त्यांना बसायला सांगून आपण पण बसली. एकटी म्हणाली, यशोदे, तुझा कृष्ण गोपाळांसह रोज एकेकांच्या घरात जातो आणि दुभत्यावर ताव मारतो. ही गोष्ट आत्तापर्यंत आम्ही पुष्कळ वेळा तुझ्याकडे सांगत आलो आहोत, पण त्याबद्दल तुला थोडीसुद्धा वाईट वाटलेले दिसत नाही. दुसरी म्हणाली, यशोदे, कृष्ण तुला एकुलता एक असल्याने तुझा अत्यंत लाडका आहे, म्हणून तू त्याला कोणत्याही प्रकारे शिक्षा करू शकत नाहीस हे आम्ही जाणतो, पण त्याच्या पायी यापुढचे जीवन कंठणे आम्हाला कठीण झाले आहे, तेव्हा याला उपाय काय. तिसरी म्हणाली, यशोदे, आम्हाला गोकुळ सोडून जा असे तरी सांग, म्हणजे आम्ही लगेच सामानाची बांधाबांध करतो. चौथी म्हणाली, मी चुलीवर दूध ठेवले होते. इतक्यात कान्होबाने पाळण्यात निजलेल्या माझ्या बाळाला चिमटा काढला. बाळ एकाएकी रडले म्हणून चुलीतली लाकडे बाहेर ओढून मी पाळण्याजवळ गेले. तोच कान्होबाने चुलीत लाकडे सारली आणि पळून गेला. त्यामुळे झाले काय तर सारे दूध उतरून गेले आणि मला सर्वांकडून बोलणी खावी लागली. पाचवी म्हणाली, यशोदे, पुत्र मोहामुळे कृष्णाबद्दल आम्ही सांगितलेल्या तक्रारी तुला खऱ्या वाटणार नाहीत हे कबूल, तरी आम्हाला कृष्णापासून रोज रोज त्रास होत आहे याची वाट काय. म्हणून मी म्हणते तू एकदा संकष्ट चतुर्थीचे व्रत कर, म्हणजे गणेशाच्या कृपेने कृष्णाच्या खोड्या निश्चित कमी होतील. याप्रमाणे गाढांनी सांगून गोपी स्वस्थानी परतल्या. इतक्यात कृष्ण खिडकीतून पाहत असलेला यशोदेला दिसला. तिने त्याला जोरात हाक मारली. कृष्ण तिच्यापुढे येऊन उभा राहिला. यशोदेने कृष्णाला विचारले, काय रे, गोपींच्या घरी जाऊन तू दंगामस्ती करतोस, दूध दुभते ठेवलेल्या जागी नाहीसे करतोस म्हणे.
होय का? कबूल कर, नाही तर तुला शिक्षा करावी लागेल. तो म्हणाला, आई, मी तर कधीच कोणाच्या घरी जात नाही. जरी घरातून बाहेर गेलो तरी गोपाळांच्या बरोबर खेळायला मात्र जात असतो. तू त्या बायकांना बिलकुल विश्वास ठेवू नको. त्या वरवर तुला गोड गोड बोलून दाखवितात, पण त्यांच्या मनात मात्र परिपूर्ण कपट भरून आहे. म्हणून उद्यापासून आमच्या घरी कोणीच यावायचे नाही अशी त्यांना तू सक्त ताकीद दे. असे सांगून त्याने तिचा राग शांत केला. हे कृष्णाचे बोलणे ऐकून यशोदा दिडमूड झाली. दुसरे दिवशी पुन्हा गोपी यशोदेकडे आल्या आणि आपापली गाऱ्हाणी सांगू लागल्या. तेव्हा त्यांना उद्देशून यशोदा म्हणाली, माझे सगुण गुणाचे तान्हे ग, बाळ दिसते गोजीरवाने, काय सांगता गाऱ्हाणे ग, गोकुळीच्या नारी. तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा ग, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईंच्या ओढाळा ग. गोकुळीच्या नारी, तुम्ही लपवणी याची गोटी ग, लागता याचे पाठी, ही एवढीच रीत खोटी ग. गोकुळीच्या नारी, तुम्ही लपवणी याचा भवरा ग, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 ग. गोकुळीच्या नारी. यशोदेचे हे बोलणे ऐकून गोपींचा चेहरा झरकन उतरला. इतक्यात कृष्ण तेथे आला. गोपींना उद्देशून, तुम्ही सर्व का जमलात? आज विशेष काय आहे? असे त्याने विचारले. तोच त्या भराभर उठून आपापल्या घरी परतल्या. दुसरे दिवशी यशोदेने नुकतेच लोणी काढून शिंक्यावर ठेविले आणि ती काही कामासाठी बाहेर गेली. इतक्यात कृष्ण तेथे आला व त्याने गोपाळांच्या पाठीवर चढून शिंक्यावरचे लोणी काढले आणि सवंगड्यांसह आपण खाऊ लागला. तोच यशोदा तेथे आली. प्रत्यक्ष तो प्रकार पाहताच आत्तापर्यंत कृष्णाबद्दल गोपींनी सांगितलेल्या गाऱ्हाण्यांची तिला सत्यता पटली. यापुढे याचे हे चाळे बंद झालेच पाहिजे अशा विचाराने कृष्णाचा हात धरून त्याला फराफरा ओढीत ती अंगणात गेली आणि त्याला उखळाला बांधण्यासाठी एखादी दोरी कोठे दृष्टीस पडते का म्हणून ती आजूबाजूला पाहू लागली. तोच तिला वासराचे डावे दृष्टीस पडले. ते घेऊन तिने कृष्णाला बांधण्याचा प्रयत्न केला, पण ते अपुरे पडले म्हणून त्याला दुसरे दावे जोडले तरी पुरेना. त्यावर गोपींनी 10-12 दावी आणून यशोदेपुढे टाकली. ती सर्व जोडली तरी 2 बोटे दोरी कमीच पडली. ते पाहून यशोदेचा व्याप उगाच कशाला वाढवायचा अशा विचाराने भ्याल्याचा आविर्भाव आणून कृष्ण डोळे चोळू मुळू रडू लागला. तेने करून त्याच्या डोळ्यातील काजळ तोंडभर झाले. आई, मला एक वेळ सोड की ग. यापुढे तू जसे सांगशील तसे मी वागत जाईन. मी पुन्हा कधीच खोड्या करणार नाही महाराज असे म्हणून तो अगदी काकुळतीला आला. तेव्हा यशोदा म्हणाली, आत्ता नको म्हणून कसे चालेल? आजवर गोपींना तू कशा प्रकारे छळलेस हे मला कळून चुकले. तेव्हा काही झाले तरी आज तुला बांधल्याशिवाय मी सोडणार नाही. यशोदेचा हा हट्ट पुरविण्यासाठी शेवटी कृष्णाने दोरी पुरविली. त्यावर यशोदेने लगेच कृष्णाला उखळाला बांधले आणि रागाने, आत्ता कोठे जातोस ते पाहते असे म्हणून ती घरात निघून गेली. त्यानंतर कृष्ण हळूहळू सरकत अंगणातील 2 वृक्षांच्या मध्यभागी गेला. तोच ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि त्यामधून 2 कुबेरपुत्र विमलार्जुन हे निघाले. लगेच त्या उभयतांनी कृष्णास वंदन केले व ते आकाशपंथे गेले. विमलार्जुन हे अत्यंत उन्मत्त होऊन वागत असत, म्हणून नारदांनी त्यांना वृक्ष होऊन गोकुळात राहा असा शाप दिला होता. जेव्हा ते फारच काकुळतीला आले तेव्हा, ज्यावेळी तुम्हाला कृष्णाचा स्पर्श होईल त्यावेळी तुम्ही शापमुक्त व्हाल असा त्यांनी उशाप दिला. नारदांचे वचन सत्य करण्यासाठी यशोदेकडून उखळास बांधून घेण्याची कृष्णाला ही संधी
जुळवून आणावी लागली. कृष्णाने आपल्या खोड्या यशोदेच्या निदर्शनास प्रत्यक्ष आणून दिल्यामुळे यापुढे शक्यतो सत्वर संकष्टी व्रताचे काम उरकून घ्यावे असे यशोदेला वाटू लागले. ती गणेशाला उद्देशून म्हणाली, कृष्णाच्या खोड्या एकदा कमी कर बाबा, म्हणजे मी संकष्टी व्रत करीन. दुसऱ्या दिवसापासून कृष्ण खोड्या करीनासा झाला. तेव्हा आपल्याला तात्काळ प्रचिती आली. याबद्दल ज्यांच्या त्यांच्या पुढे सांगून यशोदा आपला आनंद व्यक्त करू लागली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.